लड्डू भी फूट रहा है आणि बापरे काय होईल क्रॉस फिंगर अशी पूर्ण सिच्युएशन आहे. पण नमस्कार मंडळी, आपण आहोत झी नाट्यगौरव 2024च्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत शुभांगी भुजबळ मॅम. खरंच खूप अभिनंदन. माझ्या फेवरेट नाटकासाठी फेवरेट ॲक्ट्रेसला सहाय्यक अभिनेत्रीचं नॉमिनेशन आहे. ऑल द बेस्ट पहिलं तर. आणि कसं वाटतंय, काय भावना आहे? उत्सुकता आहे, हुरहुर आहे, जी एक नेहमीची अवॉर्ड फंक्शनला येतानाचं जे असतं ना मनामध्ये, लड्डू भी फूट रहा है आणि बापरे काय होईल क्रॉस फिंगर अशी पूर्ण सिच्युएशन आहे. पण माहीत नाही का, जेव्हा केव्हा झीच्या फंक्शनला येते तेव्हा एक वेगळा आनंद पण असतो. ह्याच्या आधी झीचे आपले जे चॅनल अवॉर्ड असतात ते आम्ही अनुभवलेले आहेत, नाट्यगौरव अनुभवलेला आहे. तो ती जी गंमत, एक वातावरण निर्मिती असते ना, ती खूप धमाल असते. सो त्याचा अनुभव आजही इथे येतोय. थोडासा उशीर झाला यायला, पण तो एक माहोल तयार झालेला आहे आणि ती झिंग चढत जाते कार्यक्रमाची. कारण झी नाट्यगौरवला येताना जे मध्ये होणारे कार्यक्रम असतात अवॉर्ड फंक्शनच्या मध्ये, त्याची कधी कधी मला जास्त उत्सुकता असते की आज माझा कुठला आवडता कलाकार काय सादर करतोय वगैरे, ते बघण्याची उत्सुकता असते. आणि अर्थातच सुरुवात झालेली आहे आतमध्ये पुरस्कारांना. चांगल्या चांगल्या बातम्या येतीलच बाहेर. तर तुमच्याबरोबर मी पण उत्सुक आहे. क्रॉस द फिंगर आणि माझी टीम इतकी छान जमलेली आहे. त्यातले बरेच जण आले आहेत. बऱ्याच जणांसाठी हा पहिल्यांदा अनुभव आहे, नव्याने अनुभव आहे. तर मी माझ्या टीमसाठी, माझ्या टीममधले जे आमचे वारीतले मेंबर आहेत त्यांच्यासाठी मी जास्त खुश आहे आज. खरंच मला या निमित्ताने सांगावं वाटतं की जन्मवारीचा प्रयोग जिथे कुठे असेल, प्लीज प्लीज चुकवू नका. मी स्वतः 2दा बघितलंय नाटक आणि मला परत एकदा बघायचं, कारण हेमांगी कविताईंचं मी नाही बघितलंय अजून. मी संपदाताईंचं बघितलंय. आणि मी जेव्हा मला जिथे व्यक्त होता येतं जन्मवारीबद्दल, तिथे तिथे मी व्यक्त होते. आणि जेव्हा शुभांगीताई व्यक्त होतात ना, मला खूप आवडतं. मला तुझ्या शब्दात या नाटकाबद्दल ऐकायला आवडेल. प्लीज प्रेक्षकांना थोडंसं सांग. जन्मवारी ह्या शब्दातच बरंच काही दडलेलं आहे. सो जन्म आणि वारी, प्रत्येक मराठी जाणणाऱ्या व्यक्तीला ह्या शब्द 2 पद्धतीने माहिती आहेत. जन्म म्हणजे आपण जन्माला येतो ते तो, आणि जन्माचे पण आपल्याकडे 2दा असं आपण म्हणतो की जेव्हा आपण खरंच आईच्या उदरातनं जन्माला येत होतो आणि जेव्हा आपल्या आयुष्याचं प्रयोजन आपल्याला कळतं की माझा जन्म कशासाठी झाला आहे, हे माझं ध्येय आयुष्यातलं, तो एक आपला जन्म असतो. आणि वारी तर अवघ्या महाराष्ट्राला इतकी परिचित आहे. पोचणं असतं ते डेस्टिनेशन आहे. त्या डेस्टिनेशनपर्यंत जातानाचा जो प्रवास आहे तो वारी आहे. सो आयुष्यातलं ध्येय जे गाठायचं आहे तिथपर्यंतचा प्रवाससुद्धा तो एन्जॉय करणं, त्याच्यात बरंच काही मिळवणं, ती वारी असते. ती वारी प्रत्येकाची वेगळी असते, प्रत्येकाचं डेस्टिनेशन वेगळं असतं. तर हा जन्म घेतल्यावर माझ्या वारीत ना तो प्रवास करत करत मला कुठपर्यंत पोचायचा आहे, हा ज्याचा त्याचा ठाव आहे, तो ज्याने त्याने शोधायचा आहे, तिथपर्यंत पोचायचा आहे. सो या नाटकाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ती प्रचिती, ती अनुभूती येते की कान्होपात्रेचा एक प्रवास आहे, त्या मंजिरीचा एक प्रवास आहे, विठाचा एक प्रवास आहे किंवा वृंदाचा एक प्रवास आहे. या प्रत्येक प्रवासामध्ये प्रत्येकजण त्याच्या त्या ध्येयापर्यंत, त्याच्या विठ्ठलापर्यंत, त्याच्या पंढरी गाठतोय का, पोचतोय का. पण परत तेच आहे की ध्येय गाठताना प्रवास जास्त महत्त्वाचा आहे. तो अनुभव हे नाटक देतं. मला पुन्हा काटा आला. मी एक जन्मवारीचं लाईव्ह बघत होते इंस्टाग्रामवर, तेव्हा तुम्ही असं सगळं सांगितलं आणि मी अशी भारावून गेलेली. कारण नाटक बघितलं होतं, तो माहोलच वेगळा होतो की पंढरपूरलाच गेल्याचा एकदम असा भास होतो त्यावेळेला, त्या क्षणी. आणि परत एकदा ऑल द बेस्ट टू यू. थोड्याच वेळात अनाऊन्स होणार आहे. तर तुमच्याप्रमाणे मीही उत्सुक आहे. चला जाऊया आतमध्ये बघायला. चला चला चला. ओके, धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. येस.